सोनू कुठं करवल्या होते काहीतरी बोलायला आपल्या राहू दे म्हणून तुम्हाला खाणार का नाही? हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण जातोय तासगावला. तर काय आहे आजचं तासगावचं प्लॅनिंग हे कळण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल. चला तर मग. आणि आता आपण माधवनगरकडून तासगावकडे प्रस्थान करतोय. आणि थोड्याच वेळात आता आपण तासगावमध्ये पोहोचतोय. तर तासगाव नगर परिषदेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि तासगावच्या या कमानीतून आत आल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर तासगावचं सुप्रसिद्ध गणेश मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हे आहे तासगावचे श्री गणपती पंचायतन देवस्थान संस्थान. मोरया मोरया. आणि ही आहे काशीपुरा गल्ली. शिवतीर्थ चौकातून आत आल्यानंतर जो सेकंड लेफ्ट लागतो तो जातो आमच्या आजीच्या घरी. आणि आता थोड्याच वेळात आपण आता घरी पोहोचणार आहोत. डायरेक्ट कशाला आत घ्यायला लागलायस? सुमन अक्का कुठं आहेत? सुमन काय खर्चून ते कोण आहे का नाही घरात? काय तर हे आहे आमच्या आऊसाहेबांचं घर. आणि या आहेत आपल्या आईसाहेब. आणि ही आहे आमच्या दादूची सोनू. सोनू कुठं करवल्या होते काहीतरी बोलायला आपल्या राहू दे म्हणून तुम्हाला खाणार का नाही? कुठं करवल्या सांगा बरं. फुले गॅस केला तर चपाती फुगाय न घे ना. भाजी काय केलाय मम्मी? पौटा. तर मंडळी, आज तासगाव नियोजन करण्याचं कारण असं की इकडे समोर म्हणजे अगदी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला पीर चंदनवली बाबा यांचा दर्गा आहे. आणि आज इकडे थोडा नैवेद्य आणि प्रसाद करावा अशी आजीची फार इच्छा होती. सो म्हणून हे सगळं प्रयोजन.
आणि आता आपण जातोय तासगाव मधील कापूर ओढ्याकडे. हा बरेच दिवस झाले ना आता. होय. आकाश दादा तू ते ना आपण आलो होतोय त्यावेळेस वडा पण वेगळा होता. इथं होतं इथं बदललंय बघ सगळं. रोड केलाय का आता. रस्त्याला आले की जुने दिवस आठवतात. तिथे एक मंदिर आहे बघ. हा तिथं सीताफळ मिळते तिथं. नको. तर मंडळी मी आता आली आहे तासगाव मधील या ओढ्याकडे. खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत या ओढ्यासोबत माझ्या. कारण लहान असताना आम्ही इकडे यायचो पाण्यात खेळायला. आणि तासगावच्या या ओढ्याला कापूर ओढा असं म्हटलं जातं. तर मंडळी असं झालं आजचं तासगावचं नियोजन. शॉर्ट बट स्वीट टाईपमध्ये. अचानकच यायचं ठरलं आणि अचानकच येणाऱ्या गोष्टी आयुष्यात आनंद देऊन जातात हे अगदीच खरं. याची पुन्हा एकदा अनुभूती आली. कित्येकदा तासगावमध्ये कामानिमित्त येणं होतं, पण स्वतःसाठीचा हा वेळ कधी काढताच आला नाही. आज या अचानक येण्यामुळे पुन्हा एकदा लहानपण जगता आलं. खरंच फार बरं वाटतंय. या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला खुश ठेवायला शिका. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा तासगाव प्लॅन हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हो, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.